अक्षरा, बरं झालं तू आलीस ते. अगं तो सुदीप का कोण, त्याच्याशी बोलणं झालं का? होय, त्यालाच भेटायला चाललोय आणि हे पण येतात पाठोपाठ. अक्षरा, होईल ना ग समजा नीट? आई, डिस्क्रिप्शन प्रमाणे स्केच जर नीट बनलं ना तर पुढचे सगळे प्रश्न सुटतील आणि मग मेनका नाही सुटणार. आई, काय झालं? काही शंका आहे का मनात? शंका असं नाही, म्हणजे तुला वाटेल का मी अवघीच काळजी करते आहे. आणि हे बघ, म्या काही हार मानणाऱ्यातली नाही, पर आजचा दिवस अशुभ आहे ना ग, किंक्रांत आहे, म्हणून सारखं मनात येत आहे हे इतकं महत्वाचं काम आजच करायला पाहिजे का? उद्यावर ढकललं तर नाही चालणार. आई, आजचा दिवस अशुभ आहे, पण तो मेनकासाठी. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते आई, आणि ती आता आली. तुम्ही नका काळजी करू. बरोबर आहे तुझं. आता नाही मी काही शंका घेत. या जाऊन तुम्ही. आई, आशीर्वाद द्या. यशस्वी हो. आपल्या घराला लागलेला हा कलंक धुवून काढ. असं का वाटलं आज अचानक? काहीतरी अशुभ घडणार आहे का? देवी आई, समजा सुरळीत होऊ दे. खेकड्यावानी हाय त्यो, जिथं तिथं पाय धराय बघणार. आज त्याच्या पायी पकडले गेले असते, पर कशी बशी वाचले. त्यानं माझ्या जगण्याचं दाव तोडले, त्यामुळे त्याला आता लय उधळून धोक्याचं आहे. त्यामुळे मामा, याला संपवा. तू काळजी सोड ग. या असल्या सुपाऱ्या आपण आडकी त्यात बी येऊ देत नाही. जाता जाता कुस करून टाकत असतो. हा तू फक्त एक काम कर, त्या वसुंधरावर फोकस ठेव. तिला तुझ्या जाळ्यातनं बाहेर येऊच देऊ नकोस. आणि हा, काही झालं म्हणजे काहीही झालं तरी सुंदर आणि वसुंधरामध्ये ह्यो जो दुरावा आलाय का नाही, ह्यो असाच राहिला पाहिजे. तुम्ही काही काळजीच करू नका हो मामा. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. अहो, पर तुम्ही सावध राहा. उगा काहीतरी गडबड नको. आता शिकार गेली सुटून आणि गवत खाल्लं कुटून, असं नको व्हायला. मामी, अहो आपल्या कचाट्यातनं सुटणं एवढं सोपं आहे वय? ही मेनका आता ती शिकार कशी पुरती फाडून शांत होते ना, ते तुम्ही बघाच. काय काळजी करू नका, निघते मी. हो, तुम्ही सावध राहा, नाहीतर आपल्या अंगावर रक्ताचं शिंतोड उडायचं आणि आपणच या गुन्ह्यात अडकलो जायचं. असं नको व्हायला. तुम्ही सावध राहून ह्यो काटा काढा. सगळ्याचा विचार केलाय आपण, त्यामुळं काळजी नको करूस. अजून कशी आली नाही ही? लवकर पोचायला पाहिजे.
काय बी करून आहे ना आजचं काम झालंच पाहिजे. फार अडकून राहू नकोस. ज्या व्यक्तीला आपली काहीच किंमत नाही तिच्याकडे आशा नाही लावायची ताई. असो, कुठे निघालीस? कमिटी मीटिंग. पुन्हा खोटं? मी का खोटं बोलीन तुझ्याशी शरू? कारण आशातच बोलली होतीस ना. हे घे फोन, घे चेक कर. कर. नाही राहू दे. माझ्या बहिणीवर माझा आहे विश्वास. शरू, आत्ता मी तुला एवढंच सांगेन, समोर दिसणारं चित्र जरी काही वेगळं असेल तरी नाईलाज असतो अगं कधी कधी. ताई तू आता उगाच वकीलपत्र घेऊ नकोस ग हातात. जा, तुला उशीर होतोय ना. जा. शर्वरी, मी अक्षराची माफी मागितली. मेनकानं सांगितलं म्हणून ना. माफी मागताना मनात काही भाव होता असं तर नव्हतं. माफी मागितली म्हणे. उपकार केले मग. एकदा तो माणूस फक्त गाव दे, मग समद्यांसमोर सांगतो माझा अक्षरावर किती प्रेम आहे ते. काकू म्हणजे आता सुंदरवर नाही ना तुमचा कसला राग? किती नाटकं करतेय ही. आज हिच्यामुळे हे घर संकटात आहे. हिला घरातलं आपलं मानलं तर हिनच